महाराष्ट्र. आपण आता आहोत गुजरात या ठिकाणी. गुजरातमध्ये आपण चांगले बघत आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेलांचे स्टॅच्यू आहे. भारतातील सगळ्यात उंचीने असे स्टॅच्यू आज आपण जर येण्याचा विचार केला तर आपण गुजरातपासून गुजरातमध्ये येऊ शकता. ते पार्किंग आहे, पार्किंगपासून आपली गाडी पार्क करायची म्हणजे 10 किलोमीटर अगोदर. आणि त्याच्यानंतर गुजरात सरकारच्या बसेस आहेत, त्या बसेस आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ सोडतात. स्टॅच्यू ऑफ युनिटी आल्यानंतर तिथे आपल्याला तिथे त्यांचे रेट्स आहेत प्रत्येक पॉईंटचे. असं जवळजवळ डेव्हलप केले बरेचसे पॉईंट्स आहेत. त्या पॉईंटचा आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण तिथे पूर्ण फोटो दिलेले आहेत आणि त्या फोटोनुसार आपण पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचे युनिट, त्याचे रेट्स कसे आहेत, त्याचे पॉईंट्स कोणते आहेत, त्या पॉईंट्सनुसार प्रत्येकाची माहिती आहे. तुम्हाला जिथे जिथे फिरायचं आहे, जिथे जिथे जायचं आहे, तिथे इथे आपण त्या पॉईंट्सनुसार फिरू शकता आणि पॉईंट्सचा अनुभव घेऊ शकता. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत आणि तिथे त्यांनी अगदी व्यवस्थित सजवलेलं आहे. मला वाटतं संध्याकाळ झाली की 6 नंतर तरी रोषणाई करण्यात येते आणि त्या नदीमध्ये कारंजासुद्धा सेट केल्या. तर संध्याकाळी 6:30 नंतर डान्सिंग कारंजा, पाण्याचं जे वेव्स आहे ते डान्सिंग वेव्स इथे आपल्याला बघायला मिळतात. हे ॲटमॉस्फिअर आपण बघतो, एवढा वाऱ्याचा स्पीड आहे. वाऱ्याचा स्पीड नदीच्या किनारी पूर्ण सरावून तरी सजवलेला आहे आणि दिसायला दृश्य तरी बघाल असं मनाला शांती देतं. आणि संध्याकाळचं वातावरण असेल तर अगदी प्रसन्न. आणि हा सगळा परिसर, त्याच्यासमोर आपल्याला धरण दिसत आहे, धरणाने पाणी अडवलेलं आहे. सभोवताली रस्त्याच्या कडेला सुशोभीकरण केलेलं आहे. पूर्ण स्टार्टपासून पूर्ण सजावट केलेली भेट द्या या ठिकाणाला. ठिकाण म्हणजे भारतातील तुम्हाला प्रसन्न करणारे आणि भारतातील आपल्या भारतमातेची शान वाढवणारं असं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे त्या ठिकाणाला अवश्य भेट द्या. सरदार वल्लभभाई पटेलांविषयी ही माहिती दिलेली आहे. त्यांचे फोटोसहित त्यांचे कार्यकाळ त्यामध्ये जुन्या काळातले म्हणजे भारतीय भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचे त्यांचे कार्यकाळ आणि त्यांच्या स्टॅच्यूबद्दलचे फोटोज या सगळ्या भिंतीवर आणि सगळ्या प्रकारे सेट केले. आपण आतमध्ये जाऊन बघतो पूर्ण आता आपण आतमध्ये आलो. पण शांत प्रसन्न एसीमय वातावरण आहे आणि पूर्ण वातावरणामध्ये आपण ते बघत असाल ही सरदार वल्लभभाई पटेलांची छोटी मूर्ती आहे आणि त्याच्यामध्ये डिजिटल अशा पेंटिंग्स आणि डिजिटल असे चित्रीकरण केलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण सरदार वल्लभभाई पटेलांची माहिती आपल्याला आपण पुढे जाऊन पोर्ट्रेट आणि डिजिटल माहिती पुढे जाऊन इकडे जर आपण बघतो जनसुविधा आहेत, जे वॉशरूम्स आहेत, ते लोकांच्या सोयीसुविधा लोकांना केलेल्या आहेत. जसं आहेत जर वॉशरूमची सुविधा असेल तर पूर्ण दोन्ही साईडला, त्या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला एंट्रीच्या केल्या आहेत. पुढे गेल्याच्या नंतर म्हणजे कसं सिनेमा हॉल असतो किंवा प्रॉपर तयार केलेलं आहे. म्हणजे भारतातील एक प्रेक्षणीय ठिकाण म्हणता येईल, ऐतिहासिक ठिकाण तो आपल्याला तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याच्यासोबत डिजिटलाइज सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. एवढं सुंदर ठिकाण आवर्जून पाहायला या. तुम्हाला इतिहासाची सरदार वल्लभभाई पटेलांची माहिती वाचून या म्हणजे तुम्हाला तो इतिहास कळेल आणि तुम्ही अगदी आत्मीयतेने बघाल की त्यांचं कार्य काय अफाट होतं आणि काय ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवली आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवल्याच्या नंतर एवढी अफाट प्रसिद्धी कशी मिळाली हे सगळं आपल्याला नक्की बघायला मिळेल. असाल हा आपल्याला दिसत असेल मानेच्या वरचा असे छोटा स्टॅच्यू तयार केला. अट्रॅक्शन असं आहे की AC रूममध्ये हा पूर्ण स्टॅच्यू आहे आणि जेवढा क्राऊड येतो जेवढा क्राऊड आवर्जून वरून स्टॅच्यू बघून आला तरी स्टॅच्यूच्या पायाच्या अगदी खाली हे सरावून तोच ॲटमॉस्फिअर आहे जे एका रूममध्ये पॅक केलेलं आहे. बघून असतात तिथे पब्लिक आले आणि आवर्जून कधी आपण डायरेक्ट स्टेअर केसनी उतरल्यानंतर डायरेक्ट जातात किंवा येताना सुद्धा स्टेअर केसनी वर येतात. तसं न करता आतमध्ये या, हे ॲटमॉस्फिअर बघा. या ॲटमॉस्फिअरमध्ये जर इकडे दाखवलं तर आपण बघत की डिजिटल पेंटिंग्स केलेले आहेत की कन्स्ट्रक्शन कसं चालू होतं हे इकडे जर आपण बघायला आलो हे सुद्धा बघायला मिळेल. त्यावेळी कन्स्ट्रक्शनची टीम आहे
हे कन्स्ट्रक्शनची टीम आपल्याला दिसत असेल आणि इकडे रोषणाई जी संध्याकाळची आपण म्हटलं मागाशी की वर्क चालू असते पॅचेस आहेत त्या पॅचेसने हा पूर्ण सेट तयार केला आहे आणि या साईड स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवली जी याच्यात अगदी वर आहे त्याची प्रतिकृती जी इथे तयार केली आहे म्हणजे ज्या सराउंड हॉलमध्ये आपण म्हटलं तर पॅक हॉल आहे तिथे त्याची प्रतिकृती तयार केलेली आहे ही प्रतिकृती आपण बघत असाल मागे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे सरदार वल्लभभाईंच्या याच्यात आणि इकडे जर आपण बघायला आलो तर इकडे हे डिजिटलायझेशन आहे काम चालू असताना जे पेंटिंग आहे त्याच्यानंतर जगातील सगळ्यात मोठे जे स्टॅच्यू आहे त्या स्टॅच्यूबद्दलचं चित्रीकरण होते ते कंटिन्यू चित्रीकरण चालू आहे त्याच्यानंतर ह्या सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू कसा उभा केला हे पूर्ण चित्रीकरण या डिजिटल बोर्डमध्ये आपल्याला बघायला मिळेल की त्यांच्या स्टार्टिंगच्या कामकाजापासून त्यांचं स्ट्रक्चर कसं होतं ते उभं कसं केलं आणि ते तयार कसं झाल्यानंतर कसं दिसतं सगळं काही बघायला मिळतं कन्स्ट्रक्शन लेवलपासून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगातील सगळ्यात उंच पुतळे जे आहेत जे स्टॅच्यू आहेत ते इथे त्यांनी प्रेझेंट केलं ते एक बघण्यासारखे आवर्जून इथे भेट द्या तुम्ही त्याच्यानंतर ती प्रतिकृतीची स्टॅच्यू तयार केली त्याच्यानंतर आतमध्ये आला तर एक वेगळ्याच नजराने तुम्हाला बघायला मिळतं डिजिटलायझेशनचा एक वेगळा नजरा म्हणजे जर तुम्ही या साईडला बघितलं तर थिएटर्स आहेत म्हणजे पिक्चर्स सेट केले थिएटर पिक्चर बघण्यासाठी त्याचा थिएटर एक इकडे आहे तर या साईडला बघितलं तर नैसर्गिक एवढं आहे तुम्हाला मग पक्षी असतील फुलं असतील प्राणी असतील त्यांचं डिजिटल चित्रीकरण इकडे केलेले आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना गॅलरीमध्ये जायचं आहे विंग गॅलरी म्हणतात त्याला विंग गॅलरीचं हे इथे आहे तुम्हाला डायरेक्ट वरच्या गॅलरीमध्ये जायला भेटेल ते लिफ्टची सोयसुद्धा आहे आणि त्यानंतर आपण इकडे येऊया काचेच्या याच्यामध्ये हे वर पण बघत असाल आपली प्रेझेंटेशन फार चांगलं केलं आहे सादरीकरण फार चांगलं केलं आहे हे आपले जे प्राणी आहेत तर हा इथे तेंदू आलेला आहे लेफर्ड्स असेल इथे कॉमन लिंब बटरफ्लाय असेल स्नॅक्स हे धामण म्हणजे आपण जे सापाचा प्रकार आहे धामण आहे इथे त्याच्यानंतर फुलं पक्षी सगळ्यांचं डिजिटल चित्रीकरण इथे केले आहे आणि आतमध्ये सुद्धा सेम तसंच नॅचरल प्लेसमेंट आणि नॅचरल प्लेस आणि पक्षी प्राणी या सगळ्यांचं डिजिटल पेंटिंग इथे बोर्ड केले आहे जसं आपण जर क्लोज व्ह्यू घेतला या साईडने तर भारतीय अजगर आहे त्याचा एकदम अफाट आणि फार चांगला असा क्लोज व्ह्यू आहे ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळेल हे इथे अबाबिलचं पक्षी आहे गिरगीट आहे गिरगीटचं आणि हे सगळं असंच सेम चित्रीकरण इथे डिजिटल आपल्याला बघायला मिळतं असं म्हटलं की सरदार वल्लभभाई पटेलांची सगळ्यात हा स्टॅच्यू मोठी आहे इथे सगळ्या स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल दिलेलं आहे हा स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर आहे ती आपण इथे बघत आहात आपल्या भारतातील त्याची उंची आहे 182 मीटर 2018ला त्याचे हे केलेले आहे आणि ही जगातील सगळ्यात मोठी मूर्ती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची त्याच्या खालोखाल चायनामध्ये द स्प्रिंग टेम्पल ऑफ बुद्धा म्हणजे आपल्या गौतम बुद्धांची 153 मीटरची आहे ती 2008 साली झाली आहे त्याच्या खालोखाल 3 नंबरला आहे जपानमध्ये त्याची उंची आहे 120 मीटर 4 नंबरला आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिका हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे त्याचीसुद्धा 93 मीटर आहे 1986ला त्याच्या अगोदर दी मदरलँड फॉल्स रूस 85 मीटरची आहे त्याच्या खालोखाल ती 6वी आहे ती ब्राझीलमधली 38 मीटरची आहे ती 1931 म्हणजे आपल्या स्वातंत्र्यापूर्वी बनवलेली आहे म्हणजे अद्यावत या सिच्युएशन आपण जगातील सगळ्यात मोठी मूर्ती बनवलेली आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 183 मीटर असेल सर्व लोक आहेत त्याच्यामध्ये खासियत चांगली सोय केलेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली व्हीलचेअरवर जेवढी लोक आहेत त्यांना मला कसं वाटलं आणि सुद्धा स्टार्ट त्या जाणार म्हणजे ज्यांना कोणाला फिजिकल हँडिकॅप असेल किंवा ज्यांना कोणाला काय असेल ते स्टार्ट टू एंड तिथे त्यांची गाड्यांची सोय आहे बेसमेंटपर्यंत व्हीलचेअरची सोय आहे या सोयीचा आपण लाभ घ्या अगदी तुम्हाला पहिल्या गेटपासून सध्या
आपण आता मगापासून पूर्ण स्टार्ट टू एंड स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितली आहे, जी जगातील सगळ्यात मोठी मूर्ती आहे. उंचीची 183 मीटर उंची. तर आपण सगळं बघितलं जरा आपण एक रिव्ह्यू घेतो की इथे असंख्य प्रेक्षक आले, असंख्य पर्यटक आलेले आहेत त्यांनी हा सगळा परिसर बघितले, स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितलं. त्याच्यातीलच एक पर्यटक आहेत त्यांचं आपण आता रिव्ह्यू घेतो की त्यांना कसं वाटलं. सर नमस्कार, आपलं तुमचं स्वागत आहे सत्यजित बनकर ऑफिशियल आहे आपल्या यूट्यूब चॅनल. आलात आणि तुम्हाला ॲटमॉस्फिअर कसं वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल थोडंसं कसं वाटलं. एटमॉस्फेयर राइट, हाँ अच्छा, एटमॉस्फेयर तो बहुत अच्छा है, नो प्रॉब्लम. सब जगह से लोग आए हुए, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र से मैं देख रहा हूँ, ऑलमोस्ट ऑलमोस्ट इंडिया से आए हुए. सब कुछ अच्छा है यहाँ पर, अरेंजमेंट भी एकदम सही किया हुआ है. इवन पानी फ्री है, सब कुछ सही है. और यहाँ पर जो अंदर पूरा म्यूजियम है इसमें डिटेल्स भी काफ़ी दी हुई है, सो यू डोंट नीड टू गूगल एनीवे. जो भी करना है यहाँ पर आप एक साथ में सब कुछ करके देख सकते हो. और बाकी यहाँ फूड वगैरह है, स्टारबक्स है, और क्या चाहिए यहाँ पर. आप आ सकते हो फैमिली के साथ में. बट एक चीज़ रहेगा कि जब भी आप लोग आते हो तो पहले से टिकट लेकर आइएगा, क्योंकि ऊपर जाने के लिए डायरेक्टली टिकट्स नहीं मिलता है. जैसे हम लोग भी आज आए हैं बट टिकट स्लॉट फुल है, तो नेक्स्ट टाइम जब आएंगे तो बुक करती है. तर आपण आता एक बेस्ट रिव्ह्यू बघितलेला आहे आणि आपण सराउंड ॲटमॉस्फिअर बघितलं आहे. तर नक्की अवश्य भेट द्या, फॅमिलीसोबत द्या, ग्रुपने द्या, फ्रेंड सर्कलसोबत द्या. 1.5 तासाच्या या प्रवासात आपण पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितलं स्टार्ट टू एंड. आणि माझ्या मागे आपण पाहत असाल स्टॅच्यू ऑफ युनिटी लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचं स्टॅच्यू आहे. एरिया पूर्ण सजवलेला आहे. अगदी मी मगाशी म्हटलं निसर्गरम्य ठिकाणापेक्षा काही कमी नाही. पूर्ण रोषणाई संध्याकाळची आणि दिवसाची बघा तर पूर्ण हिरवळ पसरली आहे. म्हणजे जर तुम्ही अगोदर आला असाल तर हे ठिकाण बघितलं असेल आणि आता हे ठिकाण बघितलं असाल तर जमीन आसमानचा फरक आहे. अगदी आपल्या भारताची शान वाढवली आहे या ठिकाणी, अवश्य भेट द्या. आताच आपण एक हिंदीमध्ये बाईट घेतली, ज्या एक कपल होतं त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर बाईट दिली, याच्याबद्दल माहिती चांगली दिली. एक गुजराती फॅमिली आहे, कारण हा स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये आहे. तर आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊ की कसं वाटलं. आपण असं ना आप गुजरात में बोला तो यहाँ पे आगे कैसा लगा? अच्छी, हमने हमारी फैमिली साथ આવ્યા હતા, બહુ મજા ગઈ. અમને ખૂબ જ ગમ્યું છે, બહુ જ મસ્ત છે. તમે પણ આવો અહીંયા યુનિટીની મુલાકાત લો. थैंक यू, आपका एक अच्छा आपने रिव्यू दिया के लिए. ठीक है, थैंक यू. सर जी हमारा यूट्यूब यू नो हिंदी, क्योंकि थोड़ा इंडियन क्राउड पूरा हिंदी में बेस्ट करता है, तो वी आर टेकिंग लैंग्वेज इन हिंदी. तो हमारा एक यूट्यूब चैनल है सत्यजित बनकर ऑफिशियल करते हैं, तो सोशल अवेयरनेस के लिए ओपन किया. और फिलहाल आज प्रेजेंट हमारा हॉस्पिटल का सीरीज चल रहा है. सर ने अभी जस्ट कहा कि हम भी एक डॉक्टर है, तो अच्छा लगा मुझे फील करके कि मैं भी उस फील्ड से टेक्नीशियन फ्रॉम टाटा हॉस्पिटल, जो कैंसर का आशा का सबसे बड़ा हॉस्पिटल है परेल में, मुंबई में. तो अभी वो सीरीज फिलहाल चल रही है कि वो गरीब जनता जो है उनको हॉस्पिटल में सोई सुविधा कैसा है और उनको मिनिमम अमाउंट में अच्छा ट्रीटमेंट कैसे मिले. मोस्ट ऑफ मुंबई के जो बीएमसी के हॉस्पिटल्स है, सायन, केएम, जेजे, नायक, जीटी, ये सब हॉस्पिटल हैं. लेकिन आज प्रेजेंट हम लोग यहाँ पे आए तो हमारा वर्ल्ड में सबसे टॉलेस्ट जो स्टैच्यू ऑफ यूनिटी है 183 मीटर, जो हमारे देश की शान बढ़ाता है, उसके लिए आए. उसका पूरा हमने पूरा शूट किया है. जाते जो अच्छा लगा आपको, आपकी फैमिली से मिलके. तो आप हमारे इंडियन पीपल को क्या कहना चाहेंगे ये स्टैच्यू ऑफ यूनिटी के रिलेटेड? बहुत अच्छा है, मैग्निफिसेंट है, काफ़ी बड़ा है और इट्स वन ऑफ अ काइंड. हमने स्टैच्यू ऑफ लिबर्टी भी देखा है, बट स्टैच्यू ऑफ यूनिटी के आगे उसका कोई कंपैरिजन नहीं है. और ये जो वाइड स्पेस है, इतना स्टैच्यू ऑफ लिबर्टी के आगे भी नहीं है. एंड क्लीनलीनेस, वो इंडिया में इतना क्लीनलीनेस मिले. एंड पब्लिक भी अभी देखो, इंडियन लोग भी इतने अवेयर हो गए कि यहाँ क्लीन डस्टबिन ही यूज़ करते हैं. एक्सीलेंट मैडम. नहीं देखो अभी एक स्टैच्यू ऑफ लिबर्टी देखा है मैडम ने, सर खुद यूएस में, मैडम खुद यूएस में. और इनका जो अपना रिप्लाई देखा, अपना रिव्यू देखा, आपने जो कमेंट्स देखा, ये देश की हमारी शान बढ़ाते हैं कि क्लीननेस पूरा स्टार्ट टू एंड पूरा क्लीन आहे. कहाँ पे कचरा नाही मिलेगा आपको, कुछ नाही मिलेगा, काही बघायला मिळणार नाही असं मॅडमने स्वतः सांगितले. जे बाहेर देशामध्ये त्यांनी स्वतः फिरलेत, स्वतः त्यांनी ऑब्झर्व केलेत. हे आपल्या देशासाठी एक चांगलं रिव्ह्यू आहे. म्हणून थँक्यू सो मच, नाईस टू मीट यू ऑन फॅमिली अँड गुड लक, हॅपी जर्नी.
थँक्यू सो मच. आपण पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण कॅमेरा जर मागे फिरवला तर हे पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण पूर्ण बघून झालं. पूर्ण देखावा नजरानं अगदी गगनाला भिडेल असं. जर कॅमेरा इकडे फिरवला तर ढगांच्या सानिध्यात आपलं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचा पूर्ण वरचा भाग डोक्याचा भाग दिसतोय. एवढी मोठी अफाट मूर्ती 183 मीटर उंचीची मूर्ती आपल्या भारतात बनवली आणि हे आपला गर्व आहे भारताला की सगळ्यात मोठी उंचीची मूर्ती स्टॅच्यू हा आपल्या भारतामध्ये आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी आवश्यक भेट द्या, अनुभव घ्या, तिथल्या जागेचा घ्या, स्टॅच्यू ऑफ युनिटीचा घ्या, आपल्या फॅमिलीसहित या, आपल्या ग्रुपने या आणि आवश्यकता इथं भेट द्या.